मी येते तुझ्या बरोबर. आई अगं तू कशाला येतेस? मी आलो ना लगेच. अरे माझा आम्ही हॉस्पिटल मध्ये असताना मी घरी थांबू? नाही, मी पण येते तुझ्या बरोबर. चल. मी पण येते. अगं पिहू, मला आई बाबांना बघायचंय. मी येते. बरं बरं दादा, तू जा या दोघींना घेऊन. मी आणि सीमा वहिनी आहोत ना इथे. मी पण येणार. आईंसोबत मी आईला आधार द्यायला कोणीतरी पाहिजे ना तिथे. शांत व्हा आई. रेवती, तू प्रथम सोबत थांब हा. बरं, चल दादा ऐक ना, प्लीज तिकडे पोहोचून फोन कर आणि मला कळव काय झालंय ते. हा कळवतो. प्रथम आत्या बरोबर राहा. काळजी. चल आई, तू काळजी करू नकोस. चल. तू काही होणार नाही. तू जा. आई नाही होणार. आई तू चल. प्रथम, अरे तू टेन्शन नको घेऊस बाळा. दादा आणि वहिनीला काही नाही होणार आहे. हा, डोंट वरी, ते लवकर येतील घरी. आईचं जाऊ दे, पण बाबांना काही झालं नाही पाहिजे. त्याचं पॉकेट मनीचे वांदे होतील यार. अहो अहो तुम्ही कुठे जाताय? अविनाश पाटकर. अहो ते ठीक आहे, तुम्ही आधी तुमच्या खोलीमध्ये चला. अहो हे बघा ना, तुम्हाला पण लागलंय ना, तुम्ही असं बाहेर नाही फिरू शकत, नाहीतर तुम्हाला पण चक्कर येईल. तुम्ही आतमध्ये चला ना. मला त्याला बघू दे, मला त्याला बघायचंय. हे बघ ना, या बाई ऐकतच नाहीये. शांत व्हा. ऐका, तुमच्या मिस्टरांना आता डॉक्टर बघतायत की नाही, त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे. तुम्ही आत्ता आत नाही जाऊ शकत. तुम्ही ऐका ना आमचं, तुम्ही थोड्या वेळाने त्यांना बघायला जावा. ऐका ना, मी तुमचे हात जोडते, मला भेटू दे. ऐका, शांत व्हा. आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने घेऊन जातो त्यांना भेटायला. तुम्हाला पण आरामाची गरज आहे ना. प्लीज चला तुम्ही रूम मध्ये. प्लीज चला प्लीज. अविनाश पाटकर, अनुप्रिया पाटकर ऍडमिट झाले तिकडे. आम्ही त्यांचे नातेवाईक आहोत. इथून उजवीकडे जा, तिथे समोर तुम्हाला आयसीयू रूम दिसेल. तिथे आयसीयू रूम मध्येच आहेत ते. आयसीयू मध्ये? हो. काय 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 काही झालं नसेल. आई काही झालं नसेल. आपण आधी बघून तरी येऊ त्यांना. चल 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 चल. डॉक्टर, मी राजन पाटकर. आतमध्ये जे पेशंट आहेत ना, अविनाश पाटकर, त्यांचा भाऊ आहे मी. ओ, हे पहा, त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागलाय आणि ब्लडही खूप गेलं आहे. आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. आणि हो, ब्लडही अरेंज करावं लागेल. राजन डॉक्टर काय बोलतात रे? आम्हीच ऑपरेशन करावं लागणार. आम्हीला काय झालंय रे? आम्ही आई, शांत व्हा दे तुम्ही. कशी शांत होऊ ग डॉक्टर? मी हात जोडते तुमच्या, मी पाया पडते. माझ्या आवीचं ऑपरेशन करा, पण माझ्या आवीला वाचवा. हो, माझ्या आवीला वाचवा. प्लीज सावरा यांना. सीमा, सीमा, आईला घेऊन जा. आम्ही आई, तुम्ही आधी स्वतःला सांभाळा. चला आपण तिथे बसूया तिथे. बस आई. शांत. अविनाश बरा होईल ना? हे पहा, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू, पण मी आत्ताच काही सांगू शकत नाही. ऑपरेशन झाल्यावरच सांगू शकेन. तोपर्यंत तुम्ही काउंटरवर जा, फीज भरा आणि सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. आणि माझी आई, अविनाश पाटकरांची मिसेस, त्या कशा आहेत? फॉर्च्युनेटली त्यांना थोडासाच मार लागलाय. त्यांना नुसतं खर्चटलंय. शी इज सेफ. काय? तिला काहीच लागलं नाही? नुसतं खर्चटलं? हो, म्हणजे खर्चटलंय, पण त्या जेव्हा इथे आल्या तेव्हा त्या बेशुद्ध पडल्या. अहो, तसा मेली
माझ्या मुलाला मरणाच्या काही ढकललं आणि स्वतःला काहीच नाही झालं तिला. आई अगं शांत हो जरा. काय बोलतेस तू हे?